आज आपण झणझणीत अशी सुकटची रेसिपी बघणार आहोत अगदी गावरान पद्धतीने। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। हे जे सुकट आहे ते निवडून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घाण असते, त्याच्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि हे छान मंद आचेवरती परतून घ्यायचं, जेणेकरून त्याचा वास सुटला पाहिजे। आणि एकदम छान परतलं की त्याची कचकच लागत नाही, त्याच्यामुळे सुकट जे आहे ते कायम परतून घ्यायचं। आणि परतत असताना गॅसची आच आहे ती मंद ठेवायची। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं 2 ते 3 वेळा, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जे खडे असतात ते निघून जातील। एका कढईमध्ये त्यानंतर मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, लाल मिरची पावडर, काळा मसाला, धना पावडर, जिरा पावडर, मीठ आणि हळद हे टाकायचं आहे, पावडर मसाले, आणि छान परतून घ्यायचं आहे। जे सुकट आहे त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे धुतलेला आणि मस्त परतून घ्यायचं आहे। आणि गरम पाणी घालायचं आहे, साधारणतः मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। वरून कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी आणि छान झालेला आहे शिजवून। मी बघू शकता गरम गरम भाकरी सोबत अप्रतिम लागतं आणि सोबत कांदा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे सुकटला काय म्हणतात हेही कमेंट करून सांगा। नसेल केली रेसिपी तर नक्की ट्राय करा।